हाय हॅलो फ्रेंड्स. मागच्या व्हिडिओत आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट याच्यातला फरक लक्षात घेतला. आणि डिस्टन्स म्हणजे पार्टिकल जर सुरुवाती म्हणजे ए पासून समजा काहीतरी असा फिरत 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 इथपर्यंत बी पर्यंत जात असेल तर ए पासून तो बी पर्यंत ज्या रस्त्याने जातो त्या रस्त्याची जी लांबी असते त्याला आपण डिस्टन्स असं म्हणतो, हे शिकलो. आणि त्याचप्रमाणे पार्टिकलची जर सुरुवातीची स्थिती आणि शेवटली स्थिती या दोन स्थितींमधलं स्ट्रेट लाईन डिस्टन्स जे असतं त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो, हे बघितलं. अर्थातच या ठिकाणी डिस्टन्स ट्रॅव्हल करत असताना आपण डायरेक्शनचा विचार केलेला नाही. आपण जसा जसा रस्ता होतो त्याप्रमाणे आपण चालत गेलो किंवा गाडी घेऊन गेलो. परंतु जर डिस्प्लेसमेंटचा विचार करायचा आहे तर ए पासून बी पर्यंत जर सरळ पोहोचायचं असेल तर आपल्याला एका विशिष्ट डायरेक्शननीच जावं लागेल, तेव्हाच आपण ए पासून एक्झॅक्टली बी पर्यंत पोहोचू. अदरवाईज ए पासून जर भलत्याच डायरेक्शननी आपण गेलो तर आपण कधीच बी पर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि म्हणूनच डिस्प्लेसमेंटचा विचार करत असताना आपल्याला डायरेक्शनचा विचार करावा लागला, हे बघितलं. तर ऑफकोर्स डिस्टन्स जी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे, म्हणजे तिला दिशा नसते. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे एक व्हेक्टर क्वांटिटी आहे जिला दिशा असते, हे सुद्धा मी मागच्या व्हिडिओत तुमच्या समोर नमूद केलेलं आहे. अर्थात डिस्टन्स जे आहे ते मोजताना आपण मीटर्समध्ये मोजू आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते मोजताना पण आपण मीटर्समध्येच मोजणार. या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्या क्वांटिटीमध्ये फरक दिसतोय, परंतु कधीकधी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जे आहे ते इक्वल सुद्धा असतात. आणि जनरली असं तेव्हा होते जेव्हा पार्टिकल अगदी सरळच ट्रॅव्हल करतो ॲक्च्युअली. म्हणजे समजा पार्टिकल सुरुवातीला पीला होता आणि नंतर समजा तो क्यूला गेला आणि जात असताना जर तो अगदी सरळच गेला तर अशा केसमध्ये पार्टिकलनी ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स ज्याला आपण एसनी डिनोट करू आणि पार्टिकलनी ट्रॅव्हल केलेलं डिस्प्लेसमेंट ज्याला आपण एसच्या डोक्यावर ॲरो काढून डिनोट करू, या दोनही क्वांटिटीजचा मॅग्निट्यूड किंवा व्हॅल्यू जी आहे ती सेम असेल. आणि म्हणून अशा सिच्युएशनमध्ये मॅथमॅटिकली असं लिहिलं जाऊ शकते की डिस्प्लेसमेंटचा फक्त मॅग्निट्यूड जर आपल्याला कन्सिडर करायचा असेल तर त्याच्या आजूबाजूनी अशा दोन रेषा काढतात आणि इज इक्वल्स टू, आता डिस्टन्स आहे म्हणून आपण लिहिणार मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर ऑर द डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू द डिस्टन्स. द मॅग्निट्यूड ऑफ द डिस्प्लेसमेंट इज इक्वल्स टू डिस्टन्स केव्हा असतं? तेव्हा असतं जेव्हा पार्टिकल अगदी सरळच ट्रॅव्हल करतो. परंतु जर अशी केस असेल की ज्या केसमध्ये पार्टिकल सरळ न जाता एका विशिष्ट रस्त्याने गेलेला आहे तर त्या केसमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट त्यांचा मॅग्निट्यूड जो आहे तो इक्वल असू शकत नाही. तर ठीक आहे, असो. आता पुढे बघा, जेव्हा पार्टिकल डिस्टन्स ट्रॅव्हल करतो तेव्हा ते ट्रॅव्हल करत असताना प्रत्येक एका सेकंदात तो एक काहीतरी विशिष्ट डिस्टन्स ट्रॅव्हल करत पुढे जातो. मग आता पार्टिकलनी प्रत्येक एका सेकंदात ट्रॅव्हल केलेलं जे डिस्टन्स असतं त्याला म्हणतात स्पीड. डेफिनेटली त्याला म्हणतात स्पीड. उदाहरणार्थ समजा या ठिकाणी पार्टिकल ए पासून बी पर्यंत गेला आणि पार्टिकलनी टोटल काहीतरी लेट्स से असं आपण म्हणू की तरी 70 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि 70 मीटर इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी पार्टिकलला काहीतरी लेट्स से काहीतरी 10 सेकंद इतका टाइम लागला. मग आता 10 सेकंदात जर त्यांनी 70 मीटर इतकं ट्रॅव्हल केलं तर याचा अर्थ एका सेकंदात ट्रॅव्हल केलं असेल 7 मीटर, कारण की 70चे 10 इक्वल पार्ट करावं लागतील ना एका सेकंदातला डिस्टन्स काढायसाठी. मग आता एका सेकंदात पार्टिकलनी जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असेल या उदाहरणावरून ते असेल 7 मीटर प्रति सेकंद. आणि म्हणून या केसमध्ये जर डिस्टन्स 70 मीटर आहे आणि ते 70 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करायसाठी जर 10 सेकंद लागले असतील तर स्पीड झाली 7 किंवा 7 मीटर पर सेकंद. मग हे 7 मीटर पर सेकंद कॅल्क्युलेट करत असताना तुम्ही केलेलं आहे 70/10, 70चे 10 इक्वल पार्ट केलेले आहेत. आणि म्हणूनच मग स्पीड जी आहे त्या स्पीडला आपण व्ही नी डिनोट करू आणि मग व्ही इज इक्वल्स टू हे डिस्टन्स ज्याला आपण एसनी डिनोट केलेलं आहे ते असेल आता स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि म्हणूनच स्पीडचा फॉर्म्युला बनेल स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. तो देअरफोर आपण असं लिहू शकतो की स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. आता इथे जर तुम्ही केअरफुली विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल
की आपण अशा प्रकारे ही जी मोशन आहे या मोशनचा अभ्यास करत असताना स्पीड ही जी फिजिकल क्वांटिटी आहे त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युलाच काढलेला आहे. स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि त्याला आपण सिम्बॉलिकली डिनोट केलेला आहे व्ही इज इक्वल्स टू एस अपॉन टी. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय हे बघू. या ठिकाणी पार्टिकल सुरुवातीला ए या ठिकाणी होता आणि सरळ तो बी पर्यंत इथपर्यंत पोहोचला. जरी पार्टिकल ऍक्च्युअली या रस्त्याने गेलेला आहे तरी पार्टिकल इथून इथपर्यंत पोहोचला म्हणजे या दोन स्थितींमधलं जे स्ट्रेट लाईन डिस्टन्स आहे ते या ठिकाणी ऍक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पेक्षा काहीतरी डिफरंट आहे. तुम्हाला दिसतेच आहे की डिस्टन्स जे आहे ते जास्त आहे परंतु डिस्प्लेसमेंटची जी व्हॅल्यू आहे किंवा मॅग्निट्यूड आहे ते डिस्टन्सपेक्षा या ठिकाणी कमी आहे. मग आता समजा काहीतरी डिस्प्लेसमेंटचा या ठिकाणचा मॅग्निट्यूड जो आहे तो काहीतरी 50 मीटर आहे. मग आता हे 50 मीटर डिस्प्लेसमेंट सुद्धा किती वेळात झालेलं आहे 10 सेकंदात. कारण की पार्टिकलची ऍक्च्युअल मोशन जी आहे तिथे या रस्त्याने झालेली आहे ना. मग आता 10 सेकंदात जर 50 मीटर एवढं डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल झालं असेल तर एका सेकंदात ट्रॅव्हल झालेलं जे डिस्प्लेसमेंट आहे ते असेल 5 मीटर आणि म्हणूनच हे 5 मीटर पर सेकंद ही जी क्वांटिटी असेल एका सेकंदात ट्रॅव्हल झालेलं डिस्प्लेसमेंट या एका सेकंदात ट्रॅव्हल झालेल्या डिस्प्लेसमेंटलाच आपण म्हणणार व्हेलॉसिटी. आणि मग हे व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंद आपण कशी कॅल्क्युलेट केली तर डेफिनेटली ते आपण केलेलं आहे 50/10 या 50चे आपण 10 इक्वल पार्ट केलेले आहे. तेव्हा कुठे आपल्याला एका सेकंदात ट्रॅव्हल झालेलं जे आहे ते डिस्प्लेसमेंट मिळते. मग या ठिकाणी समजा ही व्हेलॉसिटी जी आहे याला जर आपण व्हीच्या डोक्यावर ॲरो काढून डिनोट केलं कारण की ते तसं करतात व्हेक्टर डिनोट करताना त्या फिजिकल क्वांटिटीचा जो सिम्बॉल असतो त्याच्या डोक्यावर ॲरो काढतात की जेणेकरून आपल्याला ओळखू यावं लोकांना ओळखू यावं की ती फिजिकल क्वांटिटी जी आहे ती व्हेक्टर आहे. जसं या ठिकाणी पहा स्पीड कॅल्क्युलेट करत असताना आपण डायरेक्शनचा विचार केला नाही आणि स्पीडला आपण व्हीनी डिनोट केलं परंतु त्याच्या डोक्यावर आपण ॲरो काढलेला नाही. मग त्याच्या डोक्यावर आपण ॲरो काढलेला नाही याचा अर्थ ती स्केलर क्वांटिटी झाली. परंतु या ठिकाणी व्हेलॉसिटी डिनोट करताना आपण लेटर म्हणजे सिम्बॉल जो आहे तो व्हीच वापरला. परंतु हा फरक लक्षात यावा की ती स्केलर आहे ही व्हेक्टर आहे याच्यासाठी आपण याच्या डोक्यावर ॲरो काढला. मग आता ही व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करत असताना आपण कॅल्क्युलेशन कसे केले तर आपण केलेलं आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता डिस्प्लेसमेंट जे आहे डिस्टन्सला जसं आपण एसनी डिनोट करतो तसं डिस्प्लेसमेंटला आता आपण एसच्या डोक्यावर ॲरो काढून डिनोट करू आणि डिवायडेड बाय 10 जो आहे तो आहे टाइम. आणि म्हणूनच व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जो आहे तो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बनेल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डेफिनेटली व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बनेल डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर हा फरक आहे. स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम आणि व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि हे जे एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे या एक्झाम्पलमध्ये स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोघांची व्हॅल्यू जी आहे ती डिफरंट आहे. कारण की पार्टिकल जो आहे तो स्ट्रेट लाईननी गेलेला नाही आहे. पार्टिकल जाताना एका असा विशिष्ट रस्त्याने गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वेगळं होतं. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वेगळं होतं तरी म्हणूनच स्पीड आणि व्हेलॉसिटी जी आहे ती सुद्धा डिफरंट होती. आता हा अगदी कॉमन सेन्स आहे की स्पीड आणि व्हेलॉसिटी या ठिकाणी डिफरंट आहे याचा अर्थ प्रत्येकच वेळी एका पर्टिक्युलर मोशनमध्ये स्पीड आणि व्हेलॉसिटी डिफरंटच असेल असं नाही. कधी कधी ती स्पीड आणि व्हेलॉसिटी जी आहे ती सेम पण असते. आणि हे अगदी समजून घेणं सहज सोपं आहे. तुमच्याही लक्षात आलं असेल की जर अशा प्रकारची केस असेल की ज्या केसमध्ये पार्टिकल ऍक्च्युअली स्ट्रेट ट्रॅव्हल करत असेल त्या केसमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांच्याही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सेम असतील आणि डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट या दोघांच्या व्हॅल्यू जर सेम आहे तर डेफिनेटली स्पीड आणि व्हेलॉसिटी जी आहे ती सेमच असेल. म्हणजे स्पीड आणि व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड म्हणजे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ही सेम असूही शकते आणि नसूही शकते. उदाहरणार्थ आपण जेव्हा जनरली गाडी चालवतो समजा आपल्याला इथून कुठेतरी एखाद्या आपल्या नातेवाईकांच्या किंवा मित्राच्या घरी जायचं आहे तर आपण काही अगदी सरळ जाणार नाही लोकांच्या घरांमधून असं भिंतीतून वगैरे. आपण रस्ता जसा जसा आहे तसा 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 आपण जाणार. मग त्या केसमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यू डिफरंट असतील आणि म्हणून आपली स्पीड आणि व्हेलॉसिटी जी आहे ती डिफरंट असेल. परंतु समजा काही पर्टिक्युलर टाइमसाठी ट्रॅव्हल करणाऱ्या रॉकेटचा जर आपण विचार केला तर रॉकेट जर अगदी स्ट्रेट लाईननीच जाते आहे तर स्ट्रेट लाईननी जाणारं जे रॉकेट आहे त्या रॉकेटच्या बाबतीत मात्र त्याची स्पीड आणि व्हेलॉसिटी जी आहे ते डेफिनेटली इक्वल असतील. जसं या ठिकाणी समजा पार्टिकल जर सरळच गेला आणि पार्टिकलचं डिस्टन्स जे आहे ते आहे समजा काहीतरी 50 मीटर
आणि पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट जे आहे त्याचा मॅग्निट्यूड जो आहे तो सुद्धा आहे समजा काहीतरी 50 मीटर. मग आता हे 50 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल झालेला आहे समजा काहीतरी 5 सेकंदात. तर 5 सेकंदात जर 50 मीटर ट्रॅव्हल झाला आहे तर एका सेकंदात ट्रॅव्हल होईल 10 मीटर पर सेकंद. म्हणजे स्पीडची व्हॅल्यू झाली 10 मीटर पर सेकंद. आणि व्हेलॉसिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम या नियमानुसार डिस्प्लेसमेंट जे आहे ते 50 मीटर, टाइम जो आहे तो 5 सेकंद. मग 50/5 केलं तर डेफिनेटली व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड जो आहे तो सुद्धा डेफिनेटली या ठिकाणी 10 मीटर पर सेकंदच येणार आहे. म्हणजे ज्या प्रकारे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल असू शकते आणि नसू शकते त्याचप्रमाणे स्पीड आणि व्हेलॉसिटी एका विशिष्ट मोशनसाठी इक्वल असूही शकते आणि नसूही शकते.